अशोक खरातच्या शिर्डीतील 4 एकर भूखंडाबाबत गुन्हा दाखल, खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक. खरातची कुंभमेळ्याच्या प्रस्तावित रिंगरोडजवळ कोट्यवधींच्या जमिनीची गुंतवणूक, खरातसह अनेक अधिकाऱ्यांचे नातेवाईक सहभागी, प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच जमिनींची खरेदी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आसामच्या दौऱ्यावर. आसामच्या जोरहाटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं जंगी स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या ढिल्या कारभाराचा आणखी एक नमुना समोर. 3 आठवड्यांनंतर जागतिक महिला दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन. भाजपचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा जनहितासाठी मोठा निर्णय. नगरसेवक पदाचं 5 वर्षांचं संपूर्ण मानधन महापौर निधीसाठी देणार. जळगावात एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल. जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल. सोलापूर पालिकेच्या आर्थिक वर्षाचं 1,449 कोटी 71 लाख हजार रुपयांचं अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर. अंदाजपत्रकामध्ये 60 कोटींची वाढ. परभणी पालिकेचा 16 कोटी 9 लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर. शहरात लवकरच 40 ई बसेस धावणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा. पहाटे 5 वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा. बुलढाण्यात गॅस चालकांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना त्रास. बुकिंग करून सुद्धा सिलेंडर्स मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं नुकसान. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बुलढाण्यात संग्रामपूर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा पिकाचं मोठं नुकसान. गोरेगावमध्ये निवृत्त शिक्षिकेला सायबर गुन्हेगारांकडनं 32,69,000 रुपयांचा गंडा. या प्रकरणात 4 आरोपींना अटक. बीडमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या. प्रेयसीच्या कुटुंबियांनी मारहाण केल्यानंतर तरुणाची आत्महत्या. 4 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.